हॅलो फ्रेंड्स, रुईज किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। आज परत एक सुंदर रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते। मसाला फ्राय एग ऑमलेट। खूप सुंदर, सोपी, पटकन होणारी झटपट अशी रेसिपी आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन आहे, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात आधी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला सुद्धा विसरू नका। करूया आपल्या मसाला एगला सुरुवात। खूप सुंदर रेसिपी आहे आणि झटपट काहीतरी करायचं आहे। ब्रेकफास्ट साठी सुद्धा सुंदर आहे, लंच डिनरसाठी सुद्धा खूप छान आहे, टिफिनमध्ये नेण्यासाठी सुद्धा खूप सुंदर अशी ही रेसिपी आहे। त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता पूर्णपणे बघा। करूया आता सुरुवात आपल्या ऑमलेटला। इथे ते सुरुवातीला मी तेल घेतलेलं आहे पॅनमध्ये। तेल थोडं चांगलं गरम झालं की आपण त्याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचे। कांदा मी उभा चिरून घेतलाय। 2 मध्यम आकाराचे मी कांदे घेतलेले आहेत आणि 2 ते 3 लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। आपण ते तेलावरती छानपैकी परतवून घेऊया। कांदा आपल्याला भरपूर शिजवायचा नाहीये, कारण का पुढे आपल्याला जेव्हा आपण जेव्हा अंडी टाकू त्याच्यात ते शिजवायचे, त्यावेळेलाच ते कांदा शिजवायचा आहे। इथे मी 1/4 टीस्पून हळद घेतलेली आहे, 1 टीस्पून गरम मसाला, 1 टीस्पून लाल तिखट आणि 1 टीस्पून धणे आणि जिरं अशी मिक्स पावडर घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ। सगळे मेजरमेंट डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तुम्ही तिथे चेक करू शकता। आणि हे नुसतं आपण तेलावरती परतवून घ्यायचं आहे कांद्यासोबत। कांदा पूर्णपणे शिजत ठेवायचा नाहीये। 1-2 मिनिटांसाठी झाकण ठेवूया आणि आपण कांद्याला वाफ काढून घेऊया। हे बघा, अशा पद्धतीने आपला मसाला हा तयार झालेला आहे। आता परत एकदा सगळं ते परतवते मी आणि मसाला हा पूर्णपणे प्लेन असं सगळीकडे पसरवून ठेवते। हे बघा, अशा पद्धतीने आपण मसाला सगळीकडे पसरवून घ्यायचा आहे। आता आपण ह्याच्यामध्ये अंडी टाकणार आहोत। इथे मी एक असं अंड टाकून घेते। इथे मी 4 अंडी वापरलेली आहेत आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊया अंड्याला थोडी टेस्ट येण्यासाठी। आणि इथे हिरवी मिरची अशी उभी चिरलेली आहे। ती हिरवी मिरची मी अंड्याचा जो आपला पिवळा भाग असतो त्याच्यामध्ये थोडी थोडी अशी टाकून घेणार आहे, की त्याचा जो मिरचीचा थोडासा स्पायसीनेस असतो तो त्या अंड्यामध्ये उतरेल आणि अजून छान चव लागते त्याने। हे ऑप्शनल आहे, तुम्ही नाही केलं तरी सुद्धा चालेल, पण तरीसुद्धा मी सांगेन की नक्की करा। खूप छान त्याला येलो जो आपला पार्ट असतो ते शिजल्यानंतर खूप छान चव लागते। आता इथे झाकण ठेवून एक 10 मिनिटांसाठी आपल्याला हे अंड शिजवून घ्यायचं आहे। अगदी झटपट होणारी रेसिपी आहे। हे बघा, मस्तपैकी अंड आपलं छानपैकी शिजलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपलं मसाला फ्राय एग ऑमलेट तयार झालेला आहे। खूप सोपी, पटकन होणारी अशी रेसिपी असल्यामुळे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा। तुम्ही ही रेसिपी ट्राय करा, तुमची कशी बनते तीही मला कमेंट्स करून सांगा। चला तर भेटूया अजून साऱ्या खूप सुंदर सुंदर रेसिपीसोबत। तोपर्यंत आपलं मसाला फ्राय ऑमलेट एन्जॉय करा।